बाबर की दुआएं लेती जा तुझको सुखी संसार मिले। बाबर की दुआएं लेती जा तुझको सुखी संसार मिले। मैं की कभी ना याद आई, ससुराल में इतना प्यार मिले। बाबा की दुआएं लेती जा तुझको सुखी संसार मिले। अशी भावना प्रत्येक वडिलांची आपल्या मुलीसाठी असते. मग ते बाबा श्रीमंत असो किंवा गरीब, त्यांना आपली मुलगी राजकुमारीसारखी वाटत असते. आणि विवाहानंतर भविष्यामध्ये ती ज्या घरात जाणार आहे त्या घरामध्ये देखील तिला राजकुमारीसारखं आयुष्य जगता यावं असं प्रत्येक वडिलांना वाटत असतं. परंतु ज्या आपल्या समाजामध्ये अनिष्ट रूढी परंपरा आहे त्यापैकीच एक म्हणजे हुंडा पद्धत. आता हुंडा म्हणजे काय, तर 1961च्या कायद्यानुसार हुंडा ही एक अशी पद्धत आहे की जी कोणतीही वस्तू किंवा कोणतीही किंमत कराराप्रमाणे ही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष विवाहापूर्वी किंवा विवाहानंतर दिली जाते. त्याच्यामध्ये हुंडा ही एक समाजाला लागलेली अशी कीड आहे. त्याच्यामुळे अनेक संसार हे उद्ध्वस्त झालेले पाहायला मिळतात. कायद्याने हुंड्याविरोधामध्ये अनेक कलम देखील केलेले आहेत. 1983च्या सुधारित कलमानुसार 498 या कलमामध्ये असं नमूद केलेलं आहे की हुंड्यासाठी जर छळ होत असेल तर सासरच्या व्यक्तींना 3 वर्ष कैद किंवा दंड अशी शिक्षेची तरतूद आहे. त्याचप्रमाणे 1984 मध्ये विवाहितेस मिळालेले जे अधिकार किंवा भेटवस्तू आहेत त्या स्त्रियांजवळच राहायला पाहिजे अशी कायद्याने तरतूद केलेली आहे. 1983ला जर 7 वर्षाच्या आत विवाहितेचा जर मृत्यू होत असेल आणि ते जर संशयास्पद असेल तर ती हुंडा बळीची प्रकरण म्हणून मानलं जाईल. अशा वेळी तिच्या सासरच्या माणसांना 7 वर्ष किंवा आजन्म कारावास होऊ शकतो. 2018च्या कलमानुसार हुंड्यासाठी जर छळ होत असेल तर सासरच्या लोकांना तात्काळ अटक करण्याचा सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे. एवढं सगळं होत असून देखील हुंडा बळी अजूनही का होत आहेत, याला जबाबदार कोण असेल, तर समाजामध्ये खोटी प्रतिष्ठा, इज्जत, समाज काय म्हणेल या अशा विचारांनी एक जिवंत स्त्री ही बळी जाते. याला जबाबदार कोण, असा कधी कधी प्रश्न वाटतो. समाज इतका सुधारित होऊनही आजही स्त्रियांना दुय्यम स्थानच मिळेल का, विचार करण्याची गोष्ट आहे. धन्यवाद.